युवासेना मिरज शहराच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलन घेतलेलं आहे। या आंदोलनाचा विषय असा आहे की केंद्र सरकार दररोज पेट्रोल वाढवतंय, डिझेल वाढवतंय, गॅस वाढवतंय। या सर्वांच्या निषेधार्थ आम्ही आज युवासेना मिरज शहराच्या वतीने आंदोलन घेतलेलं आहे। तसंच नीट परीक्षेमध्ये घोटाळा घालणाऱ्या लोकांना केंद्र सरकारनं कशा पद्धतीने पाठीशी घातलं हे देखील जनतेला कळणं गरजेचं होतं। त्यामुळे नीट परीक्षेचा विषय सुद्धा आम्ही तिथे घेतलेला आहे। 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे। आम्हाला काय आता अच्छे दिन नको आहेत, आम्हाला आमचे बुरे दिनच बरे होते। त्यामुळं या पंतप्रधानांनी जो काय इंधन दरवाढचा विषय लावून धरलेला आहे याच्या विरोधात आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्राबाई पवार यांना आम्ही या काळ्या झेंड्याद्वारे त्यांचा निषेध व्यक्त करतो की त्यांनी राजरोसपणे या जनतेच्या खिशाशी खेळण्याचा प्रयत्न जो चालू ठेवला आहे तो त्यांनी लवकरात लवकर बंद करावा। अन्यथा इथनं पुढं शिवसेना स्टाईलने आम्ही रस्त्यावर उतरून जसं उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही। सिलेंडर आणि गॅस शेगडीची इथं पूजा केलेली आहे। आता हे सगळं गोळा करून आम्ही तळ्यात नेऊन फेकणार आहे, कारण गोरगरीब जनतेला आता सिलेंडरवर स्वयंपाक परवडत नाही। त्यामुळे गोरगरीब जनतेनं चुलीचा आधार घेतलेला आहे। त्यामुळे आज आमच्या माता भगिनी इथं डोक्याला हात लावून या सिलेंडर समोर आणि शेगडी समोर बसलेले आहेत। येत्या काळात सर्व भारत देशामध्ये हीच परिस्थिती येणार आहे, कारण हे केंद्र सरकार जनतेचे शेठ लोक आहेत, अदानी अंबानी, यांना फक्त मदत करतंय आणि गोरगरीब जनतेची लूट करण्याचा प्रयत्न त्यांनी राजरोसपणे चालू ठेवलेला आहे।